नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे DS डिजिटल क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहेत. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती वन लाईनर प्रश्न जे आपण बघणार आहोत 1 ते 100 पर्यंत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपण टोटल 1000 प्रश्नांचा समावेश या वन लाईनरमध्ये केलेला आहे आणि हे व्हिडिओ आपल्या पार्टनुसार येणार आहेत. जसं की आजचा पार्ट 1, पार्ट 2 असे 10 पार्ट आपण यावरती अपलोड करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि प्रशासकीय रचना. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्राचा सर्वात नवीन म्हणजे 36वा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्राचा सर्वात नवीन 36वा जिल्हा पालघर हा आहे. या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ जर आपण बघितले तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आपल्याला बघायला मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर एवढी. महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी ही 700 किलोमीटर एवढी आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग कोणते आहेत? तर महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग आहेत. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आपल्याला बघायला मिळतो. सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा आणि सर्वात जास्त जिल्हे असणारा म्हणजे या जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये 8 जिल्हे आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे असणारा विभाग कोणते? तर नाशिकमध्ये 5 जिल्हे, पुणेमध्ये 5 जिल्हे आणि अमरावतीमध्ये 5 जिल्हे हे 3 विभाग सर्वात कमी जिल्हे असणारे विभाग आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर हा सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ठाणे हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा आहे. महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा नंदुरबार हा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा जर आपण बघितला तर गडचिरोली हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. यानंतर आपण बघणार आहोत प्राकृतिक भूगोल. यामध्ये आपण बघणार आहोत पर्वत, शिखरे, डोंगर रांगा व पठारे. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पश्चिम घाट या दुसऱ्या नावाने सह्याद्री पर्वताला ओळखले जाते. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती किलोमीटर दरम्यान आहे? तर सह्याद्री पर्वताची उंची 900 ते 1200 मीटर दरम्यान आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर कळसुबाई 1646 एवढी या शिखराची उंची आपल्याला बघायला मिळते. प्रसिद्ध कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे? तर कळसुबाई शिखर अकोले तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर साल्हेर हे सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. साल्हेर शिखराची उंची किती मीटर आहे? तर साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर एवढी आहे. महाबळेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? तर महाबळेश्वर या शिखराची उंची आहे 1438 मीटर एवढी. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे?
तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आपल्याला बघायला मिळते. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर अस्तंबा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आपल्याला बघायला मिळते. सातमाळा अजिंठा डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांना एकमेकांपासून वेगळे करतात? तर तापी व गोदावरी या दोन नद्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात? तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांमुळे गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात. शंभू महादेव डोंगररांगांमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात? तर शंभू महादेव डोंगररांगांमुळे भीमा व कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात. अजिंठा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत? तर अजिंठा डोंगररांगा या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यात आपल्याला आढळतात. गरमसूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर गरमसूर टेकड्या ह्या नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर कोणत्या टेकड्या आहेत? तर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर भामरागड, चिरोली, गायखुरी टेकड्या आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र पठार प्रामुख्याने कोणत्या खडकाने बनलेले आहे? तर महाराष्ट्र पठार हे बेसाल्ट या खडकाने बनलेले आपल्याला बघायला मिळतात. बेसाल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर हा अग्निजन्य व्होल्कॅनिक एरप्शनमुळे निर्माण झालेला खडक आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला देश या नावाने ओळखले जाते किंवा मावळ या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम जाडी कशी होत जाते? तर कमी होत जाते. महाराष्ट्र पठाराची जाडी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. तोरणमाळ पठार कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? तर तोरणमाळ पठार हा सातपुडा या पर्वतरांगेचा भाग आहे. मालेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालेगावचे पठार हे नाशिक या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. औंधचे पठार कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये औंधचे पठार आपल्याला पसरलेले दिसते. जलप्रणाली, धरणे आणि मृदा यामध्ये आपण कोकणाचं वैशिष्ट्यपण यावरती आपण हे प्रश्न बघणार आहोत. तर कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या प्रकारची आहे? तर ही रिया या प्रकारची आहे. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. उत्तर कोकणात कोणत्या नद्या प्रामुख्याने आढळतात? तर उत्तर कोकणात वैतरणा व उल्हास या दोन नद्या प्रामुख्याने आपल्याला आढळतात. कोकणची गंगा असे कोणत्या नदीला म्हटले जाते? तर शास्त्री या नदीला कोकणची गंगा असे म्हटले जाते. दक्षिण कोकणात प्रामुख्याने कोणती मृदा आढळते? तर जांभी मृदा ही दक्षिण कोकणात आढळते. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर तेरेखोल ही नदी महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून वाहताना आपल्याला दिसते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे, जे की पैठण येथे आपल्याला बघायला मिळते. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयाला ओळखले जाते. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार सरोवर, जे की बुलढाणा जिल्हा येथे आपल्याला बघायला मिळते. लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली आहे? तर उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत प्रमुख घाट आणि त्यांना जोडणारी शहरे. तर बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मुंबई आणि पुणे या दोन शहरांना बोरघाट हा जोडतो. तळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मुंबई आणि नाशिक या दोन शहरांना तळघाट जोडतो. फोंडा घाट कुठून कुठे जातो? तर फोंडा घाट हा कोल्हापूर ते पणजी या मार्गाने जाताना आपल्याला दिसतो. अंबोली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर अंबोली घाट बेळगाव व सावंतवाडी या दोन शहरांना जोडतो. महाबळेश्वरला जाण्यासाठी कोणता घाट पार करावा लागतो? तर पसरणी घाट हा घाट आपल्याला पार करावा लागतो.
कराड आणि चिपळूण दरम्यान कोणता घाट आहे? तर कराड आणि चिपळूण दरम्यान कुंभार्ली घाट आपल्याला बघायला मिळतो. कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान कोणता घाट लागतो? आंबा घाट हा कोल्हापुरी आणि रत्नागिरी दरम्यान आपल्याला लागतो. नाशिक व धुळे या दोन शहरांच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर लळिंग हा घाट नाशिक व धुळे या दोन शहरांच्या दरम्यान आहे. यानंतर आपण बघणार आहोत कृषी, प्रसिद्ध पिके आणि शहरे. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते. संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? तर नागपूर हे शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे पठार असे म्हटले जाते. ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर जळगाव येथील यावल हे ठिकाण केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा हा नाशिक हा जिल्हा आहे. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण हे महाबळेश्वर आपल्याला बघायला मिळते. हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील कोणता विभाग प्रसिद्ध आहे? तर कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाण आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्रात पांढरे सोने म्हणजेच कापूस पिकवणारा जिल्हा कोणता? तर यवतमाळ हा महाराष्ट्रात पांढरे सोने किंवा कापूस पिकवणारा जिल्हा आहे. यानंतर आपण बघणार आहोत प्रमुख संशोधन केंद्रे. काजू संशोधन केंद्र कुठे स्थित आहे? तर काजू संशोधन केंद्र हे वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथे स्थित आहे. हळद संशोधन केंद्र कोठे आहे? तर डिग्रज, सांगली येथे हळद संशोधन केंद्र आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रातील केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? तर हे नागपूर येथे आपल्याला बघायला मिळते. गवत संशोधन केंद्र कुठे कार्यरत आहे? तर पालघर येथे गवत संशोधन केंद्र कार्यरत आहे. नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? तर भाट्टे, रत्नागिरी येथे नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात आहे. सुपारी संशोधन केंद्र कुठे स्थित आहे? तर श्रीवर्धन, रायगड येथे सुपारी संशोधन केंद्र आपल्याला बघायला मिळते. केळी संशोधन केंद्र कोठे आहे? तर यावल, जळगाव येथे केळी संशोधन केंद्र आहे. यानंतर आपण बघणार आहोत पर्यावरण, उद्याने व अभयारण्य आणि त्यांच्या मानचिन्हांसह. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू, भीमाशंकरची मोठी खार या नावाने सुद्धा याला ओळखले जाते. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल, यालाच हळदवा असेही म्हटले जाते. हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? तर जारूळ, तामण या नावाने ओळखले जाणारे हे जारूळ हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर लातूर हा महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा आपल्याला बघायला मिळतो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर चंद्रपूर येथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर येथे पेंच राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? तर मुंबई उपनगर येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. गोगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर अमरावती येथे आपल्याला गोगामल राष्ट्रीय उद्यान बघायला मिळते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आपल्याला बघायला मिळतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या 4 जिल्ह्यात पसरला आहे? तर सह्याद्री हा व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांत पसरलेला आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे? नात्रज म्हणजे सोलापूर व अहिल्यानगर येथे माळढोक पक्षी अभयारण्य आपल्याला बघायला मिळतो. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आपल्याला बघायला मिळतो. फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यांमध्ये फणसाड अभयारण्य आपल्याला बघायला मिळते. यानंतर आपण बघणार आहोत पर्यटन, लेणी आणि धार्मिक स्थळे. महाराष्ट्रातील पहिला अधिकृत पर्यटन जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला अधिकृत पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा म्हणजे गाविलगाड टेकड्या या पर्वतरांगेमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात येते? तर अमरावती या जिल्ह्यांमध्ये चिखलदरा हे पर्यटन स्थळ येते. जागतिक वृत्तीची अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर वाघूर नदी येथे आपल्याला बघायला मिळते. प्रसिद्ध वेरूळची लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर येथे वेरूळची लेणी आपल्याला बघायला मिळते. एलिफंटा लेणी घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये एलिफंटा लेणी घारापुरी ही आपल्याला बघायला मिळते. ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे आपल्याला बघायला मिळते. अष्टविनायकाची 5 ठिकाणे कोणत्या एकाच जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची 5 ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. धन्यवाद मित्रांनो. असेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.